सोशल मीडियावर कॉकरोच पार्टीच्या नावानं पेज बनवत अभिजित दिपके या तरुणानं मोठं वादळ निर्माण केलं. काही दिवसातच लाखो फॉलोअर्स, बड्या चेहऱ्यांचं समर्थन आणि माध्यमांमधून मिळालेल्या कव्हरेज नंतर अभिजित दिपके बद्दल भरपूर चर्चा झाली. पण आता सोशल मीडियावर चर्चा होते ती वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी केलेल्या अभिजित दिपके बद्दलच्या एक्स पोस्टची. एका मुद्द्यावर बोलत असताना अभिजित दिपके यांनी आपली व्यक्त केलेली भूमिका ही स्पष्ट नसल्याची भावना सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे आणि त्यावरून आता वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. तसंच या मुद्द्याला एक वेगळं वळण लागण्याची सुद्धा शक्यता आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे सविस्तर समजून घेऊ. घडलं असं की एक्स प्लॅटफॉर्मवर शटअप काउन्सिल नावानं असलेल्या खात्यावरून अभिजित दिपके बद्दल एक पोस्ट करण्यात आली. 21 मे 2026ला ही पोस्ट करण्यात आली आणि तिथूनच या मुद्द्याची चर्चा सुरू झाली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. भाजपला टेक ओव्हर केल्याबद्दल अभिनंदन म्हणत ही पोस्ट करण्यात आली होती. पण पुढे अभिजित दिपकेला त्याच्या भूमिकांबद्दलही प्रश्न करण्यात आलेत. या पोस्टमधून अभिजित दिपकेला काही सवाल करण्यात आलेत. तुम्ही इंस्टाग्रामवर भाजपला टेक ओव्हर केल्याबद्दल तुमचं अभिनंदन, पण एक महत्वाचा प्रश्न आहे ज्याचं उत्तर तुम्ही अद्याप दिलेलं नाहीये. तुम्ही आरक्षणाच्या मुद्द्यावर काहीही भाष्य केलेलं नाहीये. तसंच दलित हिताच्या बाबी आणि सामाजिक न्याय यासाठी तुमचा पाठिंबाही व्यक्त केलेला नाहीये. जरी अभिजित दिपके यांनी अलीकडेच हिंदू मुस्लिम मुद्द्यावर भाष्य केलं असलं तरी धर्मनिरपेक्षता हा तुमचा अजेंडा आहे असं स्पष्ट केलेलं असलं तरी त्यातून सामाजिक न्याय मात्र हरवलेला दिसतोय. हा प्रश्न अधिकच जाती केंद्रित बनतो कारण अनेक जातीवादी अकाउंट्स किंवा ब्राह्मण्यवादी अकाउंटवरूनही सीजेपीच्या अर्थातच कॉकरोच जनता पार्टीच्या पोस्ट शेअर केल्या जात आहेत. सीजेपीचा आनंद साजरा केला जातोय. त्यामुळे कृपया दलित मुद्द्यांवर तुमची भूमिका स्पष्ट करा. तुम्ही दलितांच्या हिताच्या लढ्याला पाठिंबा देता का आणि आरक्षणाच्या संरक्षणासाठी ठामपणे उभे राहण्यास तुम्ही तयार आहात की नाही असे प्रश्न अभिजित दिपके यांना विचारण्यात आलेत. याच पोस्टला अभिजित दिपके यांनी उत्तर दिलंय. ते म्हणाले, मी स्वतः एक दलित आहे. यातच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील अशी आशा आहे. पण अभिजित दिपकेचं हेच उत्तर सुजात आंबेडकर यांना पटलेलं नाहीये. यावरच सुजात आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आणि हा मुद्दा अधिकच चर्चेत आलाय. मी दलित आहे आणि यातच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील अशी आशा आहे असं म्हणणाऱ्या अभिजित दिपकेंना सुजात आंबेडकरांनी उत्तर दिलंय. सुजात आंबेडकर म्हणालेत की नाही बंधू, यानं प्रश्नाचे उत्तरं अजिबातच मिळालेली नाहीयेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तेली अर्थातच ओबीसी प्रवर्गातले आहेत. माजी सरन्यायाधीश भूषण गवई हे दलित आहेत.